मित्रांनो, हे एका ट्रान्सफॉर्मर कनेक्शन बॉक्सचे चित्र आहे, फोटो आहे. आणि बारकाईने पहा, याच्या आतमध्ये हे जे आतमध्ये बुशिंग आहेत आणि या बुशिंगमधून हे फार लिकेजेस आहेत. इन्सुलेटर पूर्ण ऑइलनं ओले झालेले आहे. इन्सुलेटरमधनं ऑइल लीक का होतं? कारण बुशिंगवर इसेंट्रिक लोड येते आणि मग गॅस्केट खराब होऊन लिकेज होते. असं होऊ नये म्हणून इन्सुलेटरवर कोणतंही लोड यायला नको, त्यासाठी हे जे केबल आलं आहे, हे एक केबलची त्या बॉक्समध्ये जी एंट्री आहे, या ठिकाणी ग्लँड लावून या केबलचं लोड पूर्ण ग्लँडने घेतलं पाहिजे, म्हणजे त्या बुशिंगवर कोणते लोड येत नाही. आणि या बुशिंगमध्ये अतिशय अंतर कमी असल्यामुळे स्पार्किंगचे चान्सेस जास्त असतात आणि लवकर आग लागते. तसंच ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठलंही लिकेज हे ट्रान्सफॉर्मरच्या आतील ऑइल लिकेजमार्फत ॲब्सॉर्ब करून घेते आणि ऑइलची क्वालिटी बिघडते. त्याच्याशिवाय ऑइल नाश होतं ते वेगळं. आणि हे बघा, हे जे केबलची क्वालिटी आहे ती बरोबर नाही आहे. आणि हे बघा, हे कसं बांधलेलं आहे, हे इन्सुलेशन असं नको. आणि त्याच्याशिवाय ही बॉक्स उघडी नको. आणि हे बघा, पहा बुशिंग किती खराब झालं लिकेजमुळे. असं नको. बुशिंगवर कुठल्याही प्रकारचं कॅन्टिलीवर लोड नको, हे महत्त्वाचं. आणि वॉशर चांगले पाहिजे, आतून बाहेरून. आणि जास्त काही असेल तर आपण सांगावे. माझे रामदास खंडागळे. शिवाय ह्या बाबतीत मी माझ्या यूट्यूब चॅनलवर भक्कम व्हिडिओ टाकले आहे.